नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गबाळकुंड या चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये मराठी चित्रपटाचा सध्या सुवर्ण काल सुरू आहे। राजा शिवाजी, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा या दमदार चित्रपटानंतर आता गबाळकुंडने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे। या चित्रपटाने 3 दिवसात चांगली कमाई केलेली आहे। मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो। या धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे। राजा शिवाजी, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा यासारख्या चित्रपटाच्या यशानंतर आता आगळ्या वेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला आलेला गबाळकुंडलाही उत्तम प्रतिसाद मिळतोय। धक्कादायक वळण आणि अनपेक्षित रहस्य भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतोय। गबाळकुंडमधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळं युनिव्हर्स मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। 19 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या 3 दिवसात बॉक्स ऑफिसवर 2,43,00,000ची कमाई केलेली आहे। दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या कल्पनेला लागलेली आहे। रहस्यमय आणि गूढ गोष्टीबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षक असतं। या गूढतेचा आणि थरारचा अनुभव गबाळकुंडमधून प्रेक्षकांना मिळत आहे। या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी 6 जण एका धोकादायक प्रवासाला निघतात, मात्र या शोधयात्रेत त्यांच्यासमोर उभं राहतं भीती, थरार आणि अनाकलनीय घटनांचा भयावह वास्तव। गबाळकुंडमध्ये नेमकं काय दडलं आहे? या अंधाऱ्या गूढतेमागचं सत्य काय आहे? अशा प्रश्नांची उत्सुकता वाढवणारी कथा, रहस्यमय वातावरण आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक घटना यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। गबाळकुंड या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 42 लाख रुपयाची कमाई केली होती। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 76 लाख रुपये कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,25,00,000 रुपये कमवलेले आहे आणि एकूण या चित्रपटाने 2,43,00,000 रुपये आतापर्यंत कमवलेले आहे। या चित्रपटात शशांक शेडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनुमनगर, स्मिता पायगुडे, अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश, तनपुरे, साहिल अनकलदेवर अशी कलाकारांची फौज पाहायला मिळते। गबाळकुंडच्या पहिल्या भागाला इतका यश मिळत असताना आता मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायाची अधिकृत तयारी सुरू झाली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनी तब्बल 50 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा निर्माते डॉ. रसिक कदम यांनी केली आहे। या नव्या कल्पनेचे कथानक, कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मितीशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींची अधिकृत घोषणा लवकर करण्यात येणार आहे। प्रेक्षकांना यावेळी अधिक व्यापक, रोमांचकारी आणि उच्च दर्जाच्या दृश्य अनुभवाची मेजवानी मिळणार असून मराठी चित्रपटासाठी हे एक नवं आणि ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।